1 वर्षापर्यंत दागिने खरेदी करू नका. सोबतच अजून 4-5 ठिकाणी पण त्यांनी अशा गोष्टी बोललेल्या आहेत की तेलाचा उपयोग कमीत कमी उपयोग करा, बाहेर परदेशात कमीत कमी बाहेर फिरा. अशा अजून 3-4 इंडस्ट्रीबद्दल त्यांनी बोललेलं. नक्कीच कुठे ना कुठे पंतप्रधान जर बोलत असेल तर त्याच्यामागचं काहीतरी कारण असावं आणि त्या कारणाचं आम्ही अध्ययन केलेलं आहे आणि त्या अध्ययनातून हे क्लिअर आहे की आपला जो फॉरेन रिझर्व्ह आहे, जे डॉलरमध्ये आपल्याला जे बाहेर पैसे द्यावं लागतात, त्याच्यामुळे कुठे ना कुठे हा इम्पॅक्ट येतो कॅडवर आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी असं वक्तव्य समोर ठेवलेलं आहे. नक्कीच त्यांनी जे म्हटलेलं ते या इंडस्ट्रीसाठी खूपच म्हणजे धक्कादायक पण आहे, कारण की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि परंतु देशप्रेम, देशहित त्याच्यासाठी सगळेच काही तयार असतात. त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून आम्ही कुठलाच विरोध करत नाही आहे, परंतु कुठे ना कुठे ही इंडस्ट्री पण सर्वाईव्ह व्हायला पाहिजे, कारण की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. आज जवळजवळ 50 ते 60 लाख कारागीर या इंडस्ट्रीत आहे. जवळजवळ 40 ते 50 लाख असे लोक डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यात कामं करतात, जसे सेल्समॅन आहे, सेल्स गर्ल्स आहे आणि जर मी ओव्हरऑल बघितलं याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. त्याच्यामुळे हे इंडस्ट्री एकदम लॉकडाऊनच्या परिस्थितीत नको यावं, त्याच्यासाठी म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था पंतप्रधानांना सुचवलेल्या आधी पण आणि याच्यावर मला वाटतं सरकार काही विचार करेल असं अपेक्षित आहे आणि याच्यासाठी पंतप्रधानांना भेटायसाठी म्हणून आम्ही ऑलरेडी वेळ मागितलेला आहे. पंतप्रधान जेव्हा कधी फ्री असतील तेव्हा आम्हाला ते नक्कीच बोलवतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात मार्ग आम्ही त्यांना सुचवलेले आहे. त्यातनं प्रमुख एक मार्ग ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही प्रस्तावित केलेली आहे. जर ही आम्ही प्रस्तावित केलेली स्कीम जर अशीच्या अशीच जर लागू करण्यात आली तर पंतप्रधानांनी तर फक्त इतकंच म्हटलं आहे की 1 वर्षापर्यंत दागिने तुम्ही खरेदी करू नका. मी म्हणतो आहे की येणाऱ्या 10 वर्षापर्यंत आपल्याला इम्पोर्टच करायची गरज पडणार नाही, इतकं सोनं आपल्या भारतात जमा होईल. एक अध्ययन किंवा एक आमच्याकडे माहितीनुसार जवळजवळ 40,000 ते 50,000 टन मिनिमम एवढं सोनं भारतीयांकडे आहे. याच्यातनं 10% किंवा 20% सोनंही चलनात आम्ही जर आणू शकलो तर नक्कीच हा कॅटचा प्रॉब्लेम पण संपेल आणि पंतप्रधानाला असं म्हणायची गरज पडणार नाही की बा तुम्ही 1 वर्षापर्यंत दागिने खरेदी करू नका. सोबतच याच्या व्यतिरिक्त अजून पण आमच्याकडे भरपूर काही असे मार्ग आहेत जेणेकरून ह्या प्रॉब्लेममधून आम्ही बाहेर निघू शकतो. जसं जुनं सोनं जर कोणी विकत असेल तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स नको लागायला, जेणेकरून जुनं सोनं चलनात येईल. सोबतच जर कोणाला नवीन दागिने घ्यायचे असेल तर जुनं सोन्याचे दागिने त्यांनी जर जुनं सोनं दिलं त्यांनी तर अर्थात त्याच्यात GSTमध्ये जर रिबेट मिळालं तर नक्कीच एक परिपाठी तयार होईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घेतलं तर कोणाकडे जर लग्नाप्रसंगी काही कार्यक्रम असेल तर ते दागिने पण कामात येईल आणि त्यांचा प्रसंग पण चांगला होईल आणि सरकारला पण त्रास होणार नाही. अजून पण अशा भरपूर गोष्टी आहेत जेणेकरून आम्ही सरकारशी बसून कुठे ना कुठे याचा मार्ग काढू, कारण की 1 कोटीच्या वर डायरेक्टली या इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतात आणि याच्या सपोर्टिंग जवळजवळ 20 इंडस्ट्री अशा आहेत ते याच्या संलग्न असतात, जसं इन्शुरन्स इंडस्ट्री, लॉजिस्टिक इंडस्ट्री, पॅकेजिंग इंडस्ट्री, अशा भरपूर इंडस्ट्रीज आहेत जे एकामेकाला सहाय्य करून इंडस्ट्री डेव्हलप होते. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री जर लॉकडाऊनच्या परिस्थिती झाली तर नक्कीच एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कॅट तर ठीक आहे, कॅट मोठा प्रॉब्लेम आहे, परंतु अनएम्प्लॉयमेंट जर प्रॉब्लेम आला तर आमचे जे कारागीर आहेत त्यांना कुठे ना कुठे आत्महत्यासारखी परिस्थिती पण येऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे कालचं याच्यात एक नवीन जे कस्टम ड्युटी वाढ झालेली आहे ते एक अजून एक धक्कादायक आमच्यासाठी झालेलं आहे. त्याच्यामुळे लॉफुल बिझनेस करणारे लोक आहेत त्यांना थोडंसं कठीण जाईल असं अपेक्षित आहे, कारण की काल आणि आजमध्ये ड्युटीमध्ये जी 6% होती ती 15% झालेली आहे. त्याच्यामुळे एक मोठा फरक या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की जे लॉफुल पद्धतीने जे व्यवसाय करतात आणि ज्यांना नियमाने व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी थोडंसं हा कठीण होईल, कारण की एकदम इतका कस्टम ड्युटीमुळे कुठे ना कुठे किंमत वाढलेली नवीन ग्राहकांना देणं ते कठीण होईल. आणि कुठे ना कुठे जेव्हा कस्टम ड्युटी वाढतं तर कुठे ना कुठे तस्करीच्या माध्यमातून किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने गोल्ड यायची शक्यता असतं आणि एक पॅरलल इकॉनॉमी कुठे ना कुठे डिस्टर्ब करतं भारतीय इकॉनॉमीला. ते नको व्हावं, त्याच्याकडे लक्ष देणं सरकारला खूप गरज पडेल. आता तुमची बैठक सध्या सुरू आहे. बैठकीत नक्की कुठकुठले मुद्दे आहेत ते घेण्यात आलेले आहेत, कोण कोण या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, संपूर्ण ही बैठक आहे ती महाराष्ट्र लेवल का इंडियाच्या संपूर्ण लेवलला ही बैठक सध्या होते? नक्कीच आम्ही आता सध्या आमच्या बोर्डाची मीटिंग सुरू आहे आणि संध्याकाळी 6 वाजता आम्ही पूर्ण भारताची मीटिंग करतो आहे. ही ऑनलाईन मीटिंग पण आहे, त्याच्यात सगळ्या असोसिएशन्सला आम्ही एकत्र करून
एक चर्चा करतो आहे की प्रत्येक ठिकाणून काय त्यांची याच्यावर व्ह्यूज आहे. कारण असं आहे की कुठे ना कुठे जसं मी काल परवाची एक घटना होती उत्तर प्रदेशमधनं, तिथे काही लोकांनी बंद पुकारला. तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सरकार काय म्हणतं आहे. बघा कसं असते, एखाद्या ज्वेलरला जर त्याला माहीत पडलं की सरकारने हे स्टेप का घेतलेलं आहे, तर नक्कीच त्यांचा जो रोष आहे थोडासा कमी होईल. सरकार खूप संवेदनशील आहे या मुद्द्यावर आणि मला असं वाटतं सरकार जबरदस्ती या व्यवसायाला खराब करायच्या मूडमध्ये बिलकुलच नाही आहे. नक्कीच मला असं वाटतं आहे की आमच्या माध्यमातून कुठे ना कुठे आमच्या पूर्ण ट्रेडमध्ये आम्हाला एक्झॅक्टली काय सुरू आहे ते आम्हाला आमच्या इंडस्ट्रीच्या लोकांना सांगायचं आहे आणि इंडस्ट्रीचं काय मत आहे या विषयाला घेऊन आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहे. आणि त्याच्यासाठी इंडस्ट्री मला वाटते की ज्यांच्याशी आम्ही संपर्कात आहे किंवा आमची ॲज अ ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल ही ॲपेक्स बॉडी आहे आणि ही ॲपेक्स बॉडी असल्यामुळे सगळ्याचं मत घेऊन आम्हाला चालणं खूप गरजेचं असतं. मला वाटतं आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमची ही मीटिंग चालणार आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही कुठला तरी निर्णय घेऊ. पण सरकारच्या कोणत्या प्रतिनिधींशी थेट संवाद सुरू आहे का या संदर्भात? कारण की किती काय झालं, तुम्ही कुठली अशी विरोधी भूमिका घेतलेली नाहीये. म्हणजे तुम्ही हे म्हणत नाहीत की तुम्ही बंद करताय किंवा तुम्ही बंद पुकारणार आहात, तुम्ही हे म्हणताय की चालू ठेवणार आहात. त्यामुळे सरकारला तुम्ही एकंदरीत कुठेतरी साथीने तुम्ही काम करत आहात, त्यामुळे कुठेतरी त्यांच्याशी संवाद सुरू आहे. बघा नक्कीच ही जी जे वक्तव्य आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे थेट आम्ही पंतप्रधानांनाच विनंती केली आहे की तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि तुमच्याशीच आम्ही बोलू. कारण की जेव्हा PMO किंवा दिल्लीमधनं हे गोष्टी जेव्हा समोर येतात तर मध्ये कोणाशी न बोलता आम्ही थेट डायरेक्ट संपर्क PMOशी आहो. प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर आमची मीटिंग झाली पाहिजे. परंतु त्यांना भेटायच्या आधी आम्ही फक्त प्रॉब्लेम्स घेऊन जाणार नाही आहे, त्याचं सोल्युशन घेऊन जायचा विचार आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची ही मीटिंग करतो आहे आणि बंद किंवा आंदोलन किंवा अशा प्रकारचे आमचे कुठलेही व्ह्यू नाही. आम्ही सरकारचे प्रॉब्लेम समजून, आमचे प्रॉब्लेम समजून आम्ही याचा तोडगा काढायच्या प्रयत्नात आहे आणि त्याच्यासाठी म्हणून थेट आम्ही तर डायरेक्टली ॲज अ काउन्सिल असल्यामुळे आम्ही नेहमीच दिल्लीला मंत्रालयाशी संपर्कात असतोच. आम्ही वारंवार याच्या आधीचे पण जे काही प्रॉब्लेम्स आले त्यांना आम्ही पूर्णपणे शॉर्ट आऊट केलेलं आहे आणि आम्हाला सरकारची पण गॅरंटी आहे की सरकारकडे जर बरोबर गोष्टी आम्ही मांडल्या तर नक्कीच सरकार ऐकतं. त्याच्यामुळे आम्हाला ती भीती नाही आहे. फक्त असं आहे की काय काय आमचे अजून मार्ग याच्यात असू शकतात त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे जाणार आहे. तुम्ही इतक्या वर्ष या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात, त्यामुळे भारतात ही सोनं फक्त एक भावनिक म्हणजे आपल्याकडे पैसे साठावे किंवा याचं एक इन्व्हेस्टमेंट व्हावी अशी गुंतवणूक नसून एक भावनिक गुंतवणूक म्हणून मानली जाते. मोदींच्या आव्हानानंतर देखील तुम्हाला असं वाटतंय का की लोक खरंच 1 वर्ष सोनं विकत घेणार नाही? बघा अशी शक्यता तर कमी आहे. कारण असं सांगतो आहे मी की लोकांकडे समजा जर लग्न प्रसंग असेल तर ते दागिने घेणारच. फक्त असं आहे की कुठे ना कुठे मोदी साहेबांनी बोललेलं वक्तव्य कुठे ना कुठे ते सिरियसली घेण्यात येतं. आज ते एक त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण विश्व या गोष्टीला फॉलो करतात. तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस त्यांनी फक्त एक बीचवर जाऊन त्यांनी चेअरवर फक्त बसले होते तर एका देशात जाणारे प्रवासी थांबून गेलेले होते. त्यांनी एक झालमुडी खाल्ली तर सरकार तिथे आली. तर सोन्याबद्दल पण तर त्यांनी म्हटलं तर इम्पॅक्ट येतोच, त्याच्यात काही दोन मत नाही. आमचं पण ॲज अ जिम्मेदार काउन्सिल होण्याच्या नाते आमची पण असंच म्हणणं आहे की पहिले या व्यवसायात फक्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यासाठी किंवा यूज करायसाठी म्हणून दागिने खरेदी केल्या जातात. परंतु ज्याप्रमाणे सोन्याचे रेट वाढले त्याच्यामुळे व्यापारिक महत्त्व वाढलं आणि इन्व्हेस्टमेंट बायर खूप वाढलेले होते. त्याच्यामुळे माझं याच्यात वक्तव्य आहे की इन्व्हेस्टमेंट करणारे लोकांनी कृपया सध्या इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने या ज्वेलरी इंडस्ट्रीकडे वळावं नाही. परंतु खरंच ज्याच्याकडे गरज असेल, लग्न असेल, लग्नप्रसंगी असेल किंवा असे काही घडामोडी त्यांच्या घरी असेल जेव्हा दागिने खूप गरज, कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कुठे ना कुठे दागिन्याचे एक अभिन्न अंग आहे. याच्यामुळे मला असं वाटतं की आपले भारतीय याच्यापासून एकदम अलिप्त तर होणार नाही, परंतु कुठे ना कुठे बुलियन म्हणा किंवा अशा ठिकाणी जे अनॉन प्रोडक्टिव्ह आहे अशा वस्तू न विकून आम्ही ज्याच्यात दागिने विकून आमच्या ज्वेलर्स लोकांचं उपजीविका चालू शकेल, आमच्या कारागिरांना काम मिळू शकेल, त्याच्यासाठी म्हणून आम्ही काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजून एक वक्तव्य केलं की आज जर आपण 1 वर्ष सोनं खरेदी करत नाही तर येणाऱ्या वर्षानंतर सोन्याचा भाव हा कमी असेल
आणि त्यामध्ये तुम्हाला नक्की काय वाटतं, कारण तुम्ही अनेक वर्ष झाले व्यापारी आहात, अनेक वर्ष या असोसिएशनमध्ये आहात, हे गोष्ट शक्य आहे का, ही गोष्ट होऊ शकते का? नक्कीच मी तुम्हाला मागच्या वर्षीचा एक रेट सांगतो आहे. मागच्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दरम्यान 90,000 ते 92,000 सोन्याचा रेट होता आणि यावर्षी 1.5 लाखाच्या पार अक्षय तृतीयेलाच आम्ही सोनं विकलेलं आहे. तर नक्कीच जर एक वर्ष जर कोणी थांबलं तर नक्कीच लोकांना एक प्रश्न पडतो की पुढच्या वर्षी 2.5 लाखांनी कसं खरेदी करावं. त्यामुळेच लोक खरेदी करतात. तो एक नक्कीच हा विषय आहे. पण त्याच्यासाठी आजकाल ज्वेलर्सकडनं पण खूप वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जातात. ज्वेलर्स लोक असे पण स्कीम राबवतात की तुम्ही आज जर सोनं बुक केलं आणि पुढच्या वर्षी पण घेत असाल तो जो तुमचा कमी रेट असेल त्या कमी रेटमध्ये पण आम्ही तुम्हाला बुकिंग देऊ. असे वेगवेगळ्या स्कीम आम्ही ऑलरेडी चालवतो आहे. तेच सरकारकडे आम्ही मागणी करतो आहे की सरकारला कुठेही जे सरकारचं मत आहे की विदेशी मुद्रा बाहेर नको जायला, इम्पोर्ट कमी व्हायला, त्याच्यात आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत. आणि प्रयत्न आम्ही हेच करतो आहे की इंडस्ट्रीच्या लोकांना पण काम मिळालं पाहिजे, सर्वाईव्ह व्हायला पाहिजे आणि सरकारचं जे मत आहे तेही मान्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणूनच आम्ही हा एक विन विन परिस्थितीमध्ये सरकार आणि ट्रेड या दोघांच्या मधात एक समन्वय म्हणून आम्ही ही जे आमचे सुझाव आहे ते सरकारपुढे मांडतो आहे. कृष्णा, गोल्ड मॉनिटायझेशन तुम्ही मगाशी शब्द वापरला, यामध्ये सर्वसामान्यांचा कशा प्रकारे फायदा होतो? नक्कीच हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि याच्यात गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम जी आहे ही ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी ह्या सगळ्या विषयाच्या आधीच आम्ही 29 मार्चला मी स्वतः गृहमंत्री अमित शहांना मी स्वतः ती स्कीम समजून सांगितली आणि ती स्कीम आमची त्यांच्यासमोर फाईल मी स्वतः दिलेली आहे. माझ्यासोबत आमचे व्हाईस चेअरमॅन अविनाश गुप्ताजी पण होते आणि भरत झवेरी जे अहमदाबादमधनं एक आमचे मोठे ज्वेलर्स आहेत ते पण सोबत होते आमच्यासोबत. तर आम्ही ती स्कीम समजवता असताना ते खूपच चांगली स्कीम आहे. याच्यात असं आहे की जे काही सोनं लोकांकडे असेल आणि ते उपयोगात नसेल किंवा असं दागिने उपयोगात नसेल किंवा तुटलेले असेल परंतु सोन्याचे भाव निरंतर वाढत असतात, त्याच्यामुळे लोक त्याला विकत नाही बरेचदा. तर अशा वेळेस ते ठेवलेलं सोनं ज्या यूजमध्ये नाही असं सोनं एखाद्या ज्वेलर्सकडे जर ते गेले तर ते सोनं ते तिथे वितळतील, त्याची प्युरिटी टेस्ट करतील, सगळं काही हे ट्रान्सपरन्सीने कॅमेऱ्यासमोर होईल आणि त्या फिजिकल गोल्डला ते डिजिटल करून सरकारकडे जमा करतील आणि हे प्रीपेड असतील. म्हणजे कुठेही 0 टॉलरन्स आहे, हे प्रीपेड असतील आणि ते फिजिकल गोल्डला डिजिटल करून गव्हर्नमेंटकडे जमा करतील. एक सर्टिफिकेट इश्यू होईल त्या कस्टमरला आणि त्या कस्टमरला त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल, व्याज मिळेल. म्हणजे घरी ठेवून व्याज मिळणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते सोनं विकलेलं नाही आहे. परंतु कुठे ना कुठे 2% 2.5% त्याला जर ठेवून व्याज मिळत असेल तर घरी ठेवण्यापेक्षा सरकारकडे ठेवणं त्यांना परवडेल आणि ते डिजिटल गोल्ड पुन्हा ज्वेलर्सलाच किंवा मॅन्युफॅक्चररला पुन्हा ते सप्लाय करतील डिजिटल टू फिजिकल. आणि त्याचे हे पूर्ण एक इकोसिस्टम म्हणा किंवा हे सर्कल पूर्ण होईल, जेणेकरून घरचं सोनं घरीच राहील आणि त्या ज्वेलर्सला जेव्हा कधी मेटल लोन पाहिजे असेल तर 4 ते 4.5% ते मेटल लोन तो घेईल, जेणेकरून कस्टमरचाही फायदा होईल, बँकेचाही फायदा होईल, सरकारचाही फायदा होईल आणि कस्टमरला तर नक्कीच होणार पण दुकानदारालाही फायदा होईल. तर हे पूर्ण इकोसिस्टम एक असं सिस्टम आहे जेणेकरून येणाऱ्या 5-7 वर्षापर्यंत आपल्याला कुठल्याच प्रकारचा इम्पोर्ट करायची गरज पडणार नाही. पण पैसे वाढले तर मग सामान्य नागरिकांचा मग कशा प्रकारे फायदा होईल? जर सोन्याचं पैसे जर येणाऱ्या काळात वाढतील तर ते इंटरेस्टमध्ये त्यांना पैसे जास्त मिळतील की त्यांना वाढलेला? मी तेच सांगतोय, इथे कुठे सोनं विकलं जात नाही आहे, सोनं टू सोनं राहणार आहे. त्याच्यामुळे विषयच नाही आहे. त्याचं जे काही व्हॅल्यू असेल ज्यावेळेस ते जमा करत असेल त्यावेळेस ते जमा करताना जे काही व्हॅल्यू असेल त्याला इंटरेस्टच मिळणार आहे. त्यांनी सोनं विकलेलं नाही आहे, त्यांनी फक्त ते किरायाने दिल्यासारखं ते सोनं त्यांनी जमा केलेलं आहे. तर याप्रमाणे ही स्कीम राबवण्यात येईल आणि या व्यतिरिक्त पण अशा अजून पण भरपूर सुझाव आमच्याकडे आहे जेणेकरून प्रॉब्लेम हे शॉर्ट आउट होऊ शकतं. बघा, मागच्या वर्षीची स्थिती आणि या वर्षाच्या स्थितीमध्ये काही मोठा फरक नाही. फरक एकच झालेला आहे की 80,000चे भाव 1,50,000-60,000 रुपये झालेले आहेत. त्याच्यामुळे जे आहे करंट अकाउंट डेफिसिट वाढलेलं आहे. पहिले 750 ते 800 टन होतं तो इम्पोर्ट, आताही तेवढंच होतं आहे. फक्त तेवढ्या टनची किंमत वाढलेली आहे. आणि आम्हाला सगळ्यात मोठी जी झड लागली ती जे आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी सुरू आहेत, जे लढाया सुरू आहेत, त्याच्यामुळे जे 60 रुपयाचं क्रूड ऑइल 120 रुपयापर्यंत गेलं नायमॅक्समध्ये. त्याच्यामुळे करन्सी सरकारला त्याच्यासाठी कमी पडते आहे, इलेक्ट्रॉनिकसाठी कमी पडते आहे. त्याची झड आमच्या ज्वेलरी बिझनेसला त्याच्यामध्ये बसते आहे. आणि सरकार जिथे शेतकऱ्यांचा प्रश्न होतो त्याला खूप नाजूक पद्धतीने हाताळते आणि ते करायला पण पाहिजे. त्याच्यामुळे कृषीमध्ये त्यांनी त्या कुठल्या प्रकारचा टॅक्स न लावता तो कृषीचा जो सेस आहे
तो ज्वेलरला लावला किंवा ज्वेलरी खरेदी करणाऱ्या लोकांना त्यांच्यावर तो लावण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सरकारने सोन्याकडनं जास्ती अपेक्षा करून बाकी इंडस्ट्रीला सगळं सेफ करून पेट्रोलवर भाव वाढवल्याने, शेतकऱ्यांच्या युरिया किंवा पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड भाव वाढवल्याने त्या सगळ्यांचा भार जो आहे तो पूर्ण ज्वेलरीवर टाकलेला आहे. परंतु सध्या आता तुमच्या मग इंडस्ट्रीची काय परिस्थिती? इंडस्ट्रीमध्ये नागरिकांचं, व्यापाऱ्यांचं किंवा सोने खरेदी, जे सोन्याचे मोठे मोठे व्यापारी आहेत, लहान मोठे व्यापारी, त्यांचं काय म्हणणं? हे बघा, याच्यामध्ये म्हणणं फार महत्त्वाच्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणं फार गरजेचं आहे. हे जे आताचे रेट आहेत 2024च्या आधी हेच रेट पहिले होते. हे आता त्यांनी जे सरकारने कमी केलं होतं ते पुन्हा मागे घेतले. चांगली परिस्थिती आली होती, सरकारने 15%ची ड्युटी 6वर नेली, जी आता पुन्हा 6ची 15वर नेली. त्याच्यामुळे आम्ही हे म्हणू शकत नाही सरकारने की का केलं, कारण आम्ही जेव्हा पाहिलं की सरकारने स्वतःहून कमी केली बजेटमध्ये आणि आता त्यांनी वाढवली, तर जसं सरकारला आवश्यकता भासते आणि ते मोठे मोठे इकॉनॉमीज बसलेले असतात. पण एक गोष्ट पक्की आहे की हा बिझनेस, जसं आमच्या राजेशजींनी सांगितलं की हा नुसता एक ज्वेलरीचा बिझनेस नाही आहे, याच्यामध्ये लोकांच्या सेंटिमेंट भावना खूप जुळलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगू इच्छितो की जगामध्ये आज 25 कंट्रीमध्ये लढाई सुरू आहे. हळूहळू करून जर हे थर्ड वर्ल्ड वॉरकडे जर आपण गेलो आणि जर कोणाला काही घेऊन जायचं काम पडलं, आपल्यावर तशी परिस्थिती मोदीजीपर्यंत येणार नाही. पण समजा आता कदाचित अशी स्थिती उत्पन्न झाली तर तुम्ही तुमच्या 7/12 नमुना तुमच्या बिल्डिंग, तुमचा व्यवहार, तुमचा पैसा किंवा तुमचे असलेले शेअर्स तुम्ही काहीच घेऊन जाऊ शकणार नाही. तुमच्याजवळ जर सोनं असेल तर ते सोनंच तुमच्या जगाच्या 200 कंट्रीमध्ये कामात येईल. आज आपण डॉलर पाहतो, डॉलरवर लोकांचा भरोसा नाही आहे. जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहे ते त्यांच्या जे ऑइल काढतात आहे बदल्यामध्ये त्याचं सोनं घेतात आहे. सगळं सोडा, मागच्या 4 वर्षात सगळ्यात जास्त सोनं भारत सरकारनेच खरेदी केलं आपल्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी आणि पैसे हेज करण्यासाठी. ब्रिक्स कंट्री येण्याच्या मार्गावर आहे. जर सगळं पाहिलं तर सोन्याची डिमांड तशी पाहिली तर फार कमी होणार नाही. फक्त एकाच गोष्टीची आम्हाला काळजी होती काल रात्री जेव्हा बातमी आली, ती भीती जी होती ती खरी पण निघाली. आज सोन्याचे भाव GST मिळून 1,65,000 रुपये झालेले आहेत आणि ग्रे मार्केटमध्ये 1,56,000 ते 1,58,000 पर्यंत सोनं मिळते आहे. हा जो सोना आहे हा कुठेतरी चांगल्या व्यापारीला विचलित करू नये आणि याचा दुसऱ्या लोकांनी फायदा घेऊ नये, त्याच्यासाठी सरकारने पावलं उचलायला पाहिजे. आता वेस्ट बेंगॉलमध्ये BJPचं सरकार आलेलं आहे. ज्या बॉर्डरच्या बद्दल सांगत होते की तिथनं खूप स्मगलिंग येते, ती स्मगलिंग पूर्ण थांबवायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कोणालाही ग्रे गोल्ड किंवा अनऑथेंटिकल गोल्ड मिळाला नाही पाहिजे, तर मग सरकारला याचं काही अडचण जाणार नाही. पण सध्या परिस्थिती बिकट आहे, कारण 2 रेटचं सोनं मार्केटमध्ये अवेलेबल होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.